श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 23 एप्रिलला मंगळवारी आलेली आहे हनुमान जयंती आणि त्याचबरोबर या दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे. आणि हा जो वार आहे ना, मंगळवार, तो हनुमानांना समर्पित आहे. आणि याच दिवशी हनुमान जयंती आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते अनन्यसाधारण महत्त्व वाढलेलं आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. अशा या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून भगवान हनुमानांचा जन्म झाला आणि हनुमानांचे जर आपण भक्तिभावाने स्मरण केले आणि काही सेवा त्यांच्या केल्या तर ते आपल्यावरती खूप प्रसन्न होतात. हनुमान जयंती ही सूर्योदयापूर्वीच साजरी केली जाते. त्यामुळे आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, भगवान हनुमानांची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. त्याचबरोबर काही सेवा देखील केल्या जातात. तर अतिशय महत्त्वाची सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकता. तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी अशा या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडाला जर आपण स्पर्श केला तर आपली गरिबी ही नावालाही उरणार नाही. 7 पिढ्यांचं जे दारिद्र्य आहे ते आपलं नष्ट होऊन जाईल आणि तुमची जी काही इच्छा आहे ना तर ती नक्की पूर्ण होईल. त्यामुळे तुम्हाला या दिवशी या जे झाडं मी तुम्हाला सांगणार आहे या झाडांना नक्की स्पर्श करायचा आहे आणि तुमचे नशीबच पलटून जाईल. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. तर बघा, मी तुम्हाला 5 झाडं सांगणार आहे. तर या हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्हाला हे जे 5 झाडं जर दिसली तर त्यांना तुम्हाला स्पर्श हा करायचा आहे. आणि बघा, जरी तुम्हाला ह्या 5ची झाडांना स्पर्श करणं शक्य झालं नाही, परंतु त्यापैकी एका जरी झाडाला तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी स्पर्श केला तर तुम्ही श्रीमंत आणि समृद्ध जीवन जगू शकता. एकीकडे आपले विज्ञान सांगते की आपलं मनुष्य जीवन जे आहे तर ते हे जे पृथ्वीवरील झाडं आहेत, त्याचबरोबर जे वृक्ष आहेत त्यांच्याशिवाय हे अपूर्ण आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडे शास्त्रामध्ये काही झाडं जे आहेत तर ते दैवी मानली गेलेली आहेत. धार्मिक श्रद्धेच्या अनुसार या झाडांची पूजा करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. जर आपण अशा विशिष्ट तिथींना या झाडांना स्पर्श केला तर आपले नशीब हे बदलल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा व्यक्तीला प्राप्त होतात असं म्हटलं जातं. जर आपण हनुमान जयंतीच्या दिवशी या झाडांना स्पर्श केला तर भगवान हनुमान आपल्यावरती प्रसन्न होतात. आपले जे दुःख आहे, संकट आहेत ते दूर करतात आणि आपले इच्छित मनोकामना पूर्ण करतात. म्हणूनच तुमच्या आसपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तर तुम्हाला त्या पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे. पिंपळ वृक्ष हे 24 तास ऑक्सिजन देणारं वृक्ष मानलं जातं. तर बघा, हे जे झाड आहे तर आरोग्याच्या दृष्टीनेच नाही तर धार्मिकदृष्ट्या सुद्धा अगदी महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की या पिंपळाच्या झाडामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पूर्वजांचा वास असतो. आणि या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती या पिंपळाच्या पानामध्ये वास करत असते. जेव्हा तुम्ही ह्या वृक्षांच्या पूजा करता तेव्हा तुमची जी प्रार्थना आहे तर ती थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत असते. त्यांचे आशीर्वाद हे तुम्हाला प्राप्त होत असतात. आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपले पवनपुत्र जे आहेत हनुमान यांना या पिंपळाच्या झाडाची पानं अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी आपण त्यांना पिंपळाची पानं अर्पण करत असतो. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला हे पिंपळाच्या झाडाची पानं हनुमानांना अर्पण तर करायचीच आहेत. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल नसेल तर मोहरीच्या तेलाचा लावू शकता. आणि या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमचा उजवा हात त्या झाडाला स्पर्श करायचा आहे. आणि तुमची मनोमन जी इच्छा असेल तर ती तिथे तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि तुम्हाला तुमच्या पितरांचं, माता लक्ष्मीचं स्मरण करून जे काही तुमची इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे.
त्याचबरोबर थोडंसं कुंकू आपल्याला घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच पिंपळाच्या झाडाची एक काडी घ्यायची आहे आणि तिथेच एका पानावरती तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. पिंपळाचं पान तुम्हाला तोडायची गरज नाही, त्या झाडालाच पान असताना त्यावरती आपल्याला काडीच्या साहाय्याने तुमची जी बी इच्छा असेल, नोकरी प्राप्ती असेल, व्यवसायामध्ये प्रगती असेल, कोणतीही इच्छा असू द्या, धनप्राप्तीची असू द्या, ती तुम्हाला शॉर्टकटमध्ये लिहायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी ह्या झाडाला स्पर्श करून असा हा एक उपाय करायचा आहे. त्याचबरोबर दुसरं झाड जे आहे तर ते तुळशीचं झाड आहे. तर या दिवशी पहा, तुळशी माते आपल्याला स्पर्श करायचा आहे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करत असतो. त्यामुळे आपल्याला ही तुळशी माता जी आहे तिला सुद्धा स्पर्श करायचा आहे, कारण तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते आणि तिची पूजा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीपाशी लावायचा आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये सुद्धा श्रीमंती वाढत असते आणि देवी लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. आणि त्या ठिकाणी आपल्याला असा हा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुमचा उजवा जो हात आहे तर तो तुळशीच्या खोडाला लावायचा आहे आणि तुमची मनोमान जी इच्छा आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे. असं केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील. आयुष्यातील सर्व दुःख संकट देखील दूर होतात. तर यानंतरचं पुढचं झाड आहे रुईचं झाड. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, भगवान हनुमानांना रुईच्या झाडाची पानं ही किती प्रिय आहेत आणि भगवान हनुमानांना रुईची पानं जर अर्पण केली तर आपली मनोकामना ही नक्कीच पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी रुईच्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला रुईच्या झाडाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि 11 प्रदक्षिणा तुम्हाला या झाडाला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि तुमची इच्छा जी आहे तर ती मनोमन व्यक्त करायची आहे. या झाडाला स्पर्श केल्याने, या झाडाला आपण जल अर्पण केल्याने आपल्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये संपत्तीही वाढत जाते आणि म्हणूनच या झाडाची पानं, फुलं ती आहेत तर ती हनुमानांना अतिशय प्रिय आहेत. या झाडामध्ये दैवी शक्ती आहे. काही आपण उपाय करतो त्यावेळेस त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होत असतात. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास जर रुईचं झाड असेल तर त्याला या दिवशी नक्की अशा पद्धतीने उपाय करावा. यानंतर पुढचे झाड जे आहे तर ते आहे शमीचं झाड. तर पहा, शमीच्या झाडाखाली जर आपण तिळाचा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये संपत्ती वाढते आणि आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि म्हणूनच रोज म्हटलं तरी तुम्ही या शमीच्या झाडाखाली एक तिळाच्या तेलाचा दिवा हा लावावा. तर आपल्याला या हनुमान जयंतीच्या दिवशी शमीच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि असा हा तिळाचा एक दिवा आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर 11 प्रदक्षिणा तुम्हाला ह्या वृक्षाला घालायच्या आहेत आणि त्याचबरोबर त्या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा मनोमन म्हणायची आहे. शमीपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आणि हनुमान हे भगवान शिवशंकरांचाच एक अवतार मानला जातो. म्हणूनच या दिवशी तुम्हाला शमीपत्र पवनपुत्र हनुमानांना अर्पण करायचं आहे. या झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची इच्छा देखील व्यक्त करायची आहे. आता बघा, पुढचं झाड जे आहे तर ते आहे केळीचं झाड. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. केळीच्या झाडाची पूजा केल्याने आपल्यावरती भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपला गुरुग्रह जो आहे तर तो सुद्धा बळकट होतो. तर बघा, ह्या पौर्णिमेला हनुमान जयंतीला आपल्याला केळीच्या झाडाला भिजवलेली डाळ आणि गुळ अर्पण करायचा आहे. तसेच या वृक्षाला हळद घालून आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला या वृक्षाला 11 प्रदक्षिणा या घालायच्या आहेत आणि त्यानंतर स्पर्श करून तुमची जी इच्छा आहे तर ती मनोमन तुम्हाला सांगायची आणि हा असा उपाय जर आपण केला तर आपल्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात. तर तुम्हाला ही जी 5 वृक्ष सांगितली आहेत तर या 5 वृक्षापैकी तुम्ही एकाच वृक्षाला स्पर्श करायचा आहे. जर तुम्हाला 5 वृक्षांना स्पर्श करणं जमत असेल तर नक्की तुम्ही 5 वृक्षांना करू शकता, परंतु यापैकी तुम्हाला एक जरी झाडाला स्पर्श करणं शक्य झालं तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा. तर चला, परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.